कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी इचलकरंजीला विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित केल्या जाते. यापूर्वीसुद्धा मी या व्याख्यानमालेमध्ये भाग घेतला आहे. गेल्या वर्षीच याच व्याख्यानमालेमध्ये महाभारताचा महानायक भगवान श्रीकृष्ण या विषयावर 2 दिवस माझी व्याख्यानं झाली होती. श्रीरामकृष्ण सत्संग मंडळ इचलकरंजी यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मी आभारी आहे की त्यांनी यावर्षीसुद्धा मला याच विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी आपण हा विषय एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितला होता. महाभारत हा याचं मूळ नाव आहे जय. त्याचं नंतर नाव झालं भारत, नंतर झालं महाभारत. भगवान श्री व्यासांनी लिहिलेला हा अतुलनीय ग्रंथ आहे, याची तुलनाच होऊ शकत नाही. 1,00,000 श्लोकांपेक्षा अधिक संख्या असलेला हा महाग्रंथ, आणि यात काय नाही आहे. व्यास म्हणतात यात जे आहे तेच सगळीकडे आहे, आणि यात जे नाही ते कुठेच नाही, हे ते ठासून सांगतात. सर्व भावांचा, सर्व विचारांचा, सर्व चिंतनांचा समावेशक असा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथातून आपल्याला सहजपणे असं म्हणता येतं की भारतवर्ष घडलेलं आहे. भारतवर्षीयांचं मन घडलेलं आहे, त्यांची विचारशक्ती घडलेली आहे. रामायण आणि महाभारत, ज्याप्रमाणे स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद, हे आपले राष्ट्रीय ग्रंथ आहेत. राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसमोर हे ग्रंथ, दोन्ही ग्रंथ नेहमी मार्गदर्शक म्हणून असायला हवेत. आणि दोन्ही ग्रंथ भारतामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. रामायण तर रामाचं चरित्र, अयन म्हणजे मार्ग. राम ज्या मार्गावरून चाललेत, अर्थात जो आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला, जे फुटप्रिंट्स ठेवले, त्यावरून आपण चालायला हवं. रामायणामध्ये ज्याप्रमाणे राम हे प्रमुख पात्र आहे, त्याचप्रमाणे महाभारतामध्ये प्रमुख पात्र आहे भगवान श्रीकृष्ण. हे दोन्ही महापुरुष ईश्वराचे प्रत्यक्ष अवतार म्हणून गणले गेलेले आहेत. नारायणाचे 10 अवतार आहेत विष्णूचे, त्यात हे राम अवतार आणि कृष्ण अवतार. आणि ह्या दोघांचीही भक्ती केली जाते, पूजा केली जाते, याची मंदिर आहेत. याचं कारण असं आहे की हे
आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेले आहेत. भारतीयांच्या जीवनातून त्यांना वगळता येणार नाही, त्यांना वेगळं काढता येणार नाही, इतकं त्यांचं महत्त्व आहे. आपलं जनमानस हे त्यांनी व्यापलेलं आहे, भावविश्व व्यापलेलं आहे. आणि म्हणून हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. दोन्ही ग्रंथ, रामायण आणि महाभारत, कृष्ण आणि राम, या दोघांनाही समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण जितकं आपण समजू शकू तितकं आपलं व्यक्तिगत जीवन आणि राष्ट्रीय जीवन समृद्ध होईल. कारण काय की ते अत्यंत आवश्यक आहे. जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये आणि व्यक्तिगत जीवनामध्ये जे दोष शिरतात त्याचं कारण म्हणजे पुरेशा विचारशक्तीचा अभाव, पुरेशा चिंतनाचा अभाव. जेव्हा व्यक्तिगत जीवन आणि राष्ट्रीय जीवन दूषित होतं त्याच्यामागे आपली भावनाशक्ती आणि विचारशक्ती दूषित झालेली असते. आणि जे आदर्श असतात आपल्यासमोर ते आदर्श आपण नीट समजू शकत नाहीत. त्यामुळे आपण गेल्या वर्षीच्या 2 व्याख्यानात बघितलं होतं, महाभारताचा जेव्हा आपण मागोवा घेतला, अर्थात तो संक्षिप्तच घ्यावा लागतो. व्याप इतका मोठा आहे, 1 किंवा 2 व्याख्यानामध्ये, या व्याख्यानांमध्ये त्याचा आपण समावेश करू शकत नाही. तरी पण एक कल्पना यावी म्हणून, आपल्या विचारांना दिशा मिळावी या दृष्टीने आपण जर विचार केला तर एका वेगळ्या पद्धतीने याकडे बघू शकतो. नेहमी ज्याप्रमाणे आपण रामायण आणि महाभारत वाचतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ते पुरेसं आहे काय, ते योग्य आहे काय, पर्याप्त आहे काय, याचा आपण विचार केला पाहिजे. कारण हे चुकीचं समजणं हे फार धोकादायक असतं. म्हणून ज्या तऱ्हेने त्या लेखकांना अपेक्षित आहे, रामायणामध्ये महर्षी वाल्मिक आहेत, महाभारतामध्ये महर्षी व्यास आहेत. रामायणाचे लेखक आपण वाल्मिकी ऋषींना मानतो, महाभारताचे लेखक आपण व्यासांना मानतो. यांना काय अभिप्रेत आहे? त्यांना जे अभिप्रेत आहे, राम किंवा इतर रामायणातली पात्र, महाभारत किंवा महाभारतातली इतर पात्र, त्यांनी मांडताना कशा प्रकारे मांडली आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नाही तर आपल्या मनातलं जे भाव आहेत, आपले मनातले विचार आहेत, ते जर आपण त्याच्यावर आरोपित केले तर त्याचे चुकीचे अर्थ निघतात, चुकीचे आदर्श निर्माण होतात आणि चुकीच्या आदर्शाप्रमाणे आपले जीवन घडतात, राष्ट्र घडतं. आणि अक्षरशः असं आपल्या देशात झालेलं आहे की नाही, असं घडलेलं आहे. कारण मी आत्ताच म्हटलं की रामायण आणि महाभारत, विशेष करून महाभारतात इतका प्रचंड प्रभाव आहे. 5000 वर्ष झाली आहेत, रामायणाला त्याच्यापेक्षा अधिक झालेली असतील. हा भारताचा इतिहास काय 50, 100, 500, 1000 वर्षांचा नाही आहे. हे आपल्याला नीट समजून घ्यायला हवे. 10,000 वर्ष तर आपण सतत अगदी निश्चितपणे सांगू शकतो, पण तज्ज्ञ लोक, जाणकार लोक, विद्वान लोक म्हणतात त्यापेक्षासुद्धा मागे जावं लागेल. 15,000, 20,000, काही 30,000, 35,000 पर्यंत जातात, ज्याचे आपण मागोवा घेऊ शकतो, सांगू शकतो निश्चितपणे. अर्थात पाश्चात्य लोक हे म्हणायला तयार नाही. त्यांच्या दृष्टीने हे जग आत्ता सुरू झालं 2000 वर्ष वगैरे, कारण ज्याला आपण ख्रिस्तपूर्व किंवा ख्रिस्तानंतर म्हणतो, त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे इतिहास नाही आहे. म्हणजे असा ज्ञात म्हणा किंवा असा सांगण्याजोगा इतिहास नाही, परंपरा नाही आहे. जी समृद्ध परंपरा, अतिसमृद्ध परंपरा आर्य जातींची आहे,
जी संस्कृती सभ्यता जी आर्य जातींची आहे ती सुसंस्कृतपणा, ती सभ्यता किंवा ती परंपरा किंवा आपण ज्याला संस्कृती म्हणतो, सिव्हिलायझेशन म्हणतो, ते जगामध्ये कुठे शिल्लक नाही आहे. मूळ परंपरा तो कुठे शिल्लकच नाही आहे. जवळपास 40-50 संस्कृती ह्या वर्षांमध्ये होऊन गेल्या. त्यातल्या बहुतेक संस्कृती लयाला गेल्या. याचं कारण काय? परकीय आक्रमणं झालीत सगळ्या देशांमध्ये, जगामध्ये. फक्त भारतातच झाली असं नाही आहे, जगभर झाली. आणि जे अतिशय आक्रमक, क्रूर, रानटी, जंगली लोक होते त्यांनी शस्त्र आणि शारीरिक बळाच्या जोरावर सगळ्या संस्कृती उद्ध्वस्त करून टाकल्या. हा इतिहास आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यांना इतिहासाचा अभ्यास थोडाफार आहे त्यांना सगळं माहीत आहे. सगळ्या संस्कृती उद्ध्वस्त करून टाकल्या. आता मूळ संस्कृती कुठेच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की जो पूर्वी पर्शिया होता, आता तो इराण आहे. आता पर्शिया तिथं नावालासुद्धा शिल्लक नाही आहे. जे काही भारतात आले तेवढेच, बाकी पूर्णपणे ती संस्कृती बदलून गेलेली आहे. तसंच प्रत्येक ठिकाणचं, इराक आहे, इराण आहे वगैरे, तिथल्या मूळ संस्कृती काही राहिल्या नाही आता. युरोप तसाच घडलेला आहे. अमेरिकेची संस्कृती पूर्णपणे भिन्न आहे. तो तर नवीन देश आहे. म्हणजे ह्या सगळ्या संस्कृती लयाला गेल्या. आणि त्याच प्रकारे भारतीय संस्कृतीसुद्धा त्याला तोंड द्यावं लागलं. त्याच रानटी आक्रमणांना, अतिशय क्रूर, हिंस्र लोकांच्या आक्रमणांना भारतालासुद्धा तोंड द्यावं लागलं. आणि त्या सगळ्या आक्रमणांना तोंड देऊनसुद्धा, अर्थात म्हणतात की ज्यावेळी कळलं की भारतामध्ये अतिशय समृद्धी होती, इतिहास आहे तो. आपण म्हणतो की दुधाच्या नद्या वाहत होत्या आणि सोन्याचा धूर निघत होता. याचा अर्थ हा देश भौतिक दृष्टीने अतिशय समृद्ध होता. इथलं GDP किती जास्त होतं? 50% म्हणतं, 40 ते 50% होतं. भारतातून सगळा व्यापार होता जगामध्ये. पण तो आता इतिहास झाला. म्हणजे अगदी समृद्धी, इतकी समृद्धी होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे वैचारिक समृद्धी होती, ज्ञानाची समृद्धी होती, आध्यात्मिक संस्कृती होती, समृद्धी होती. आणि लक्षात घ्या, आजसुद्धा तीच परिस्थिती आहे की नाही? या भारताकडे जी वैचारिक संस्कृती आहे, ज्ञानाची संस्कृती आहे, ती अद्वितीय, अतुलनीय आहे, अप्रतिम आहे. त्याची तुलना जगातल्या कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. हे आपल्याला महाभारतातून, रामायणातून शिकायचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, त्यांनी 2 व्याख्यानं दिले रामायण आणि महाभारतावर कॅलिफोर्नियामध्ये. त्यात सांगितलं की ह्या 2 ग्रंथांनी जो आदर्श ठेवला आहे आपल्यासमोर, जगासमोर, त्या आदर्शाप्रत पोचायला जगाला आणखी कित्येक शतके लागतील. याचा अर्थ जे आपल्याकडे वैचारिक धन आहे, आध्यात्मिक संस्कृतीचं धन आहे, अजूनसुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी, अतींद्रिय ज्ञानप्राप्तीसाठी जगातले लोक कुठे जाऊ शकत नाही, जात नाहीत. आपल्याला माहिती आहे. ही पुण्यभूमी आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात. ही पुण्यभूमी आहे. आणि त्यामुळे या भूमीकडेच लोक आपोआप ओढले जातात, खेचले जातात. आणि इथे येऊनच ते ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करतात. म्हणून या देशाचं एक वेगळं स्थान आहे. आणि स्वामीजी एका ठिकाणी फार छान म्हणतात. ते म्हणतात, शतकानुशतके होत आलेले आघात, शेकडो वर्षांपासून या भारतभूमीवर आघात होत आहेत. परकीयांच्या शेकडो स्वाऱ्या, मद्रासमध्ये दिलेलं व्याख्यान आहे स्वामीजींनी. जवळपास 125 वर्ष झालेत. 1897 साली, 14 फेब्रुवारीला. आणि त्यावेळी स्वामीजी अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांनी भारतासमोर जी व्याख्या दिली त्यातलं मद्रासमधलं एक व्याख्यान आहे की भारताचा भावी काळ, फ्युचर ऑफ इंडिया. त्यामध्ये स्वामीजी सांगतात की या देशावर शेकडो स्वाऱ्या झाल्या आणि शतकानुशतके होत आलेले आघात. हा देश उद्ध्वस्त करण्यासाठी, संस्कृती उद्ध्वस्त करण्यासाठी प्रचंड प्रयत्न झाले. अर्थात ते चालूच राहणार आहेत, अजूनही आहेत ते. आणि
पण त्याला तोंड देणं, त्याला सामना देणं या देशाने यशस्वीपणे केलं आहे. इथे का झाल्या? कारण दोनच देश उरले होते, दोनच संस्कृती उरल्या होत्या त्या काळात. एक चायनाची होती आणि दुसरी भारतीय संस्कृती होती. अर्थात ही गोष्ट फार जुनी आहे, 1000 वर्षाचं आपण धरून चालू शकतो सहजपणे. नाही, भारतावर सुद्धा आपण म्हणतो नेहमी की 1000 वर्षापासून भारत गुलाम होता. नाही, शेकडो स्वाऱ्या झाल्यात. चीनमध्ये ती संस्कृती खूप जुनी आहे, कन्फ्युशियसची संस्कृती आहे. नंतर बुद्ध काळामध्ये ती झाली, बुद्ध धर्म तिथे गेला, जुना धर्म कन्फ्युशियसचा आहे. तर तिथेसुद्धा स्वाऱ्याने झाल्या. याचं कारण अतिशय दरिद्री होता तो देश, विपन्नावस्थेत होता. संस्कृती प्राचीन आहे, पण भौतिक संस्कृती मात्र फार विपन्नावस्थेत होती. पण भारतात तसं नव्हतं. भारतामध्ये भौतिक संस्कृती खूप होती, अक्षरशः सोन्याचा दूर म्हणत होतो आपण. आणि प्रामाणिकपणा होता, सचोटी होती. आपण तेही वाचतो की लोक कडी लावत नसत, कुलूप लावत नसत, चोऱ्या होत नसे. हे सगळं रेकॉर्डेड आहे. UN सांगायला फान आणि तो फायन आला, बरेच लोक येऊन गेले. चीनचेच पुष्कळ यात्रेकरू म्हणा किंवा इकडे आले हिमालय ओलांडून, आणि त्यांनी सगळं रेकॉर्ड केलं आहे भारत म्हणजे काय म्हणून. तात्पर्य काय की इथे समृद्धी होती आणि त्याकडे सगळे लोक आकर्षिला गेले. उत्तरेला हिमालय, दक्षिणेला महासमुद्र, त्यामुळे आपोआपच रक्षण होतं. पण त्या खिंडीमधनं यायला लागले, खैबर खिंडी ज्याला आपण म्हणतो, वायव्येकडनं. आणि मग ह्या इतक्या समृद्ध संस्कृतीचं रक्षण झालं, ही पण वास्तविकता आहे. शतकानुशतके होत आलेली आघात, परकीयांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून उरणारा हाच भारत देश होय. या सगळ्यांना पुरून उरणारा म्हणजे जगामध्ये फक्त एकच संस्कृती उरलेली आहेच, भारताची. आणि त्यात संस्कृती निर्माण कशी झाली की जितकी अविनाशी आहे. नाही, स्वामीजी म्हणतात की ही भूमी, भारतभूमी आपल्या अमरशक्तीनिशी व अविनाशी जीवनानिशी जगातील कोणत्याही पर्वताहून अधिक दृढपणे उभी आहे. खूप सुंदर आहे भाषण त्यांचं स्वामीचं. नाही, हिमालय जसा दृढ आहे, अटळ आहे, अचल आहे, तशीच ही भूमी, ही भारतभूमी आपल्या सर्व वैशिष्ट्यांनिशी उभी आहे, दृढपणे पक्की उभी आहे. थोडंफार इकडे तिकडे झालं, पण मुळापासून त्याला हलवू शकलं नाही. याचं कारण काय आहे? परंपरा, वैचारिक परंपरा जी निर्माण केल्या गेली वेदांपासून, उपनिषदांपासून. आणि त्याच्यात अजून मग पुराणं आलेत, रामायण आणि महाभारत. संत, साधू, संत, चिंतक, ऋषी, मुनी यांनी हा देश घडवलेला आहे. रामायण आणि महाभारताने हा देश घडवलेला आहे. राम आणि कृष्णाने हा देश घडवलेला आहे. आणि हे इतके पॉवरफुल आहेत, बलशाली आहेत हे व्यक्तित्व. यांची मोहिनी इतकी प्रचंड आहे भारतीय जनमानसावर की इतके आघात होऊनसुद्धा अजूनही ते टिकून आहेत. त्याला आपण सोडलेलं नाही. आणि जोपर्यंत सोडत नाही, स्वामी म्हणतात आपल्याला काही भीती नाही आहे. आपण अनंत आहोत, अविनाशी आहोत, अजर आहोत, अमर आहोत. म्हणून हा महाभारत हा जो ग्रंथ आहे, याचा महानायक आहे भगवान श्रीकृष्ण. विशेष करून भागवत पुराणामध्ये आहे की कला आणि अवतार, आणि कला अवताराचाच घेऊया आपण. तर रामाच्या 12 कला आहेत, कृष्णाच्या 16 कला आहेत. त्याला म्हणतात पूर्ण अवतार म्हणतात. भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार म्हणतात की नाही. म्हणजे संपूर्ण 16च्या 16 कला आपल्याला कृष्णामध्ये दिसतात. संपूर्ण व्यक्तित्व दिसतं कृष्णामध्ये. आणि
महाभारतामध्ये आपल्याला संपूर्ण व्यक्तित्व कसं असू शकतं, मनुष्य हा संपूर्ण हा कसा असू शकतो, संपूर्ण व्यक्तित्वाची आपण कल्पना केली तर ते कसं असू शकतं हे आपल्याला महाभारतात भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात बघायला मिळतं. आपण बघतो की कृष्णाचं जीवन हे इतकं लोकप्रिय आहे की नाही. आपण म्हणतो ना आबाल वृद्ध वनिता असं म्हणतो की नाही, सगळ्यांमध्येच. अगदी मूवीजमध्ये जरी तुम्ही बघाल, जुन्या चित्रपटांमध्ये, आताच मला माहीत नाही, पण अगदी जुन्या चित्रपटांमध्ये म्हणजे 100पासून समजत असतील कृष्णाचं जे काही पूर्वीच्या काळात असायचं, भजनं वगैरे असायची, सगळं 90% तरी कृष्णाचंच असायचं. कृष्णाचे जीवनच आपल्याला त्यात दिसायचं. पूजा, मूर्ती, भजन म्हणजे काय असेल ते दिसायचं. याचं कारण हा अतिशय लोकप्रिय असं हे व्यक्तित्व आहे की नाही. आणि त्याचं कारण आहे की नाही, फक्त आपण बघत असताना हे बघितलं या 2 व्याख्यानांमध्ये गेल्या वर्षींच्या, की कृष्णाला जसं समजून घ्यायला पाहिजे होतं भारताने त्या प्रमाणात समजून नाही घेतलं की नाही. कृष्णाचं ते आवडतं जे व्यक्तित्व आहे, लोकप्रिय व्यक्तित्व आहे, ते तर लोकांनी स्वीकारलं. जसं आपण म्हणतो की गोकुळातलं कृष्ण आहे, बालकृष्ण आहे, वृंदावनातला थोडासा तो किशोर वयात आलेला कृष्ण आहे, मथुरेमधला तो आणखी थोडासा आहे, त्यांनी कंसाचा वध केला, नंतर मग तो द्वारकेत गेला, द्वारकेचा कृष्ण आहे, इंद्रप्रस्थाचा कृष्ण आहे, हस्तिनापुराचा कृष्ण आहे की नाही. ही कृष्णाची विविध रूपं आहेत की नाही. आणि प्रत्येक ठिकाणचा कृष्ण, प्रत्येक जागेचा कृष्ण हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि हा कृष्ण, त्याची लीला, त्याचा खेळ, त्यांनी जे काय केलं ते अतिशय मोहक आहे की नाही, आपल्या मनाचा ताबा घेतो की नाही. आपण गेल्या वर्षी जे बघितलं 2 व्याख्यानांमध्ये, तो आपण इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूरचा कृष्ण बघितला की नाही. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात भारताला तो कृष्ण पाहिजे. आज बासरी वाजवणारा कृष्ण खूप चांगला आहे, पण तो समजून घेणं फारच कमी लोकांना शक्य आहे. हा शंख फुंकणारा कृष्ण पाहिजे की नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात रामकृष्ण स्तोत्रामध्ये, स्तब्धीकृत्यं प्रलयकलितं वाहवोत्थं महांतं हित्वा रात्रिं सहज गीतं शांतं मधुरमपिय सिंहनादं जगर्ज. गीतं म्हणजे भगवद्गीता, खूप शांत आहे. अध्यात्म चिंतन हे शांत असतं, शांत भाव असतो, शांत रस असतो त्याच्यामध्ये नाही. आणि मधुर पण आहे, अतिशय मधुर आहे. गीतेचं तत्त्व, गीतेचा संदेश, गीतेचे सिद्धांत अतिशय मधुर आहे की नाही. उपनिषद आहेत ते की नाही, रहस्यविद्या आहे. गीतं शांतं मधुरमपि य सिंहनादं जगर्ज. परंतु शांत आणि मधुर असलं तरी त्यामध्ये आवेश आहे, सिंहनाद आहे, गर्जना आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय गीता म्हणते आहे की नाही. भगवान कृष्णाने सर्वप्रथम शंख फुंकला युद्धामध्ये. म्हणून आपण गेल्या वर्षीच्या 2 व्याख्यानांमध्ये बघितलं की कृष्णाच्या जीवनात अत्यंत स्पष्टता आहे. तिथे कुठेही संमूढता नाही. संमूढ शब्द गीतेतला आहे की नाही, जी अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली की नाही. मूर्खता, कन्फ्युजन की नाही, त्याला आपण गोंधळ म्हणतो, वैचारिक गोंधळ म्हणतो की नाही. गेल्या वर्षी आपण बघितलं, आता तो भाग आपण जास्ती बघणार नाही, थोडंसं पुढचं बघू 3ऱ्या आणि 4थ्या व्याख्यानामध्ये. आजचं एक व्याख्यान आहे रविवारचं आणि उद्याचं की नाही. या व्याख्यानामध्ये पुढचा भाग बघण्याचा प्रयत्न करू आपण की महाभारतात खूप महत्त्वाची पात्रं आहेत. फक्त कृष्ण असतात तर प्रश्न वेळेचा भागवतामध्ये मुख्य कृष्ण आहे, म्हणजे गोकुळातला, वृंदावनातला, मथुरेतला जो कृष्ण आहे, यामध्ये कृष्णाभोवती सगळं फिरत आहे
तो भागवतातला कृष्ण आहे, त्याभोवती सगळं फिरत आहे. पण इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूरचा कृष्ण तसा नाही आहे, त्याच्याभोवती सगळं फिरत नाही आहे. तो इतरांमधला एक कृष्ण आहे. जे इतर पात्र आहेत महाभारतातले, हस्तिनापूरचे, ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आणि प्रभावी आहेत. मग तिथे आपला गोंधळ होतो. ते आपण गेल्या वर्षी बघितलं. थोडा आढावा घेतला, कारण हे इतकं मोठं आहे की 1-2 व्याख्यानामध्ये आपण त्याचं काहीच आढावा, जितकं शक्य आहे तितकं आपण घेण्याचा प्रयत्न केला. की ह्या सगळ्यांमध्ये कृष्ण कसा वेगळा आहे, इतरांसारखा नाही आहे की नाही, संपूर्णपणे वेगळा आहे. इतका वेगळा आहे की त्याची आणि तुलनाच होऊ शकत नाही, किती मोठे असो की नाही. भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा हे कौरव पक्षाचे प्रमुख पात्र आहेत की नाही, प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. भीष्माचं आपण बघतो एक उज्ज्वल असं, शुभ्र असं व्यक्तिमत्व आहे. पांडवांकडे युधिष्ठिर आहे, धर्मराज ज्याला म्हणतात की नाही, अर्जुन आहे, नकुल, सहदेव, भीमसेन, हे सगळे महान लोक आहेत. अतिशय असे जणू काही आकाशाला गवसणी घालणारे व्यक्तिमत्व आहेत. आणि तिथं कृष्ण पण आहे, सगळ्यांबरोबर कृष्ण पण आहे. कारण महाभारतात काय आहे, महाभारतामध्ये कौरव आणि पांडव हे 2 पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षांचा वंश एकच आहेत, सगळेच कुरुवंशाचे आहेत. फक्त पांडव का झाले, कारण 2 भावांमध्ये विभागणी झाली. पंडूचे पुत्र मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणतो की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र किम अकुर्वत संजय, त्यांनी काय केलं की नाही. जोपर्यंत एक होते तोपर्यंत काही समस्या नव्हती, अडचण नव्हती. पण माझे आणि पांडूचे, धृतराष्ट्र आणि पांडू हे दोघे भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. इतिहास आपण ते जाणार नाही, कारण वेळ तेवढा नाही आपल्याकडे. आणि तुम्हाला सर्वांना जवळपास महाभारताची जुजबी माहिती आहे असं धरून चालावं लागेल. थोडी कथा जी आहे महाभारताची माहिती आहे तुम्हाला असं धरून चालावं लागेल. त्यामुळे त्याची काही आपण विस्तार करू शकणार नाही. हे 2 जे आहेत कौरव आणि पांडव, एकाच वंशाचे असूनही यामध्ये वितुष्ट निर्माण झालं की नाही. आणि ते कसं निर्माण झालं, त्याची कारणं काय आहे की नाही. आणि ते वितुष्ट काही नंतर झालं नाही, अगदी जेव्हा हे बाल होते, छोटे होते की नाही. पांडुपुत्र छोटे होते आणि धृतराष्ट्रपुत्र पण छोटे होते. 4 वर्षाचे, 5 वर्षाचे, 6 वर्षाचे, 8 वर्षाचे, जसं वय वाढत जातं, शिक्षण चाललं एकत्र, सगळ्यांचं सगळे एकत्र, सगळेच राजपुत्र होते की नाही. त्यावेळेपासून त्यांचं वितुष्ट आहे की नाही. आणि त्याची कल्पना व्यासांना होती. व्यास दोन्ही कुळांचे मूळ पुरुष त्यांचेच आहे सगळे. धृतराष्ट्र काय, पांडू काय, सगळे त्यांचेच पुत्र आहेत की नाही. विदुर काय, हे तिघे भाऊ आणि ते व्यासांचेच पुत्र आहेत. व्यासांना त्याची कल्पना आहे, पूर्ण कल्पना आहे की नाही. आणि पुढे काय होणार आहे याची पण पूर्ण कल्पना आहे. कारण व्यास हे अंतर्ज्ञानी होते, सर्वज्ञानी होते आणि म्हणून थोडं लिहू शकले. ते महाभारत लिहू शकले, त्यांच्या नावावरच पुष्कळ ग्रंथ आहेत. पण महाभारताचा आपल्याला चांगला परिचय आहे. तर ते त्यांना पूर्ण कल्पना आहे हे कुठे जाऊन थांबणार आहे. शेवटी सर्वनाश. महाभारतामध्ये किती लोक गेले, 40-50 लाख तर लोक सहजच 18 दिवसात मारले गेले असतील. बाकी सगळं नुकसान झालं त्याचा काही आपल्याला मोजदातच करता येत नाही. युधिष्ठिराला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्याचा उल्लेख आहे महाभारतामध्ये. काय नुकसान झालं या महायुद्धामध्ये, त्याचा विस्ताराने उल्लेख आहे. याची पूर्ण कल्पना व्यासांना होती की नाही. अंदाज ह्या गुरुजनांना होता. भीष्म, द्रोण, कृप यांना पूर्ण अंदाज होता आणि थोपवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. व्यासांनी पण प्रयत्न केला
पांडवांनी पण प्रयत्न केला आणि अर्थात कृष्णाने पण प्रयत्न केला. सगळ्यांनी खूप प्रयत्न केला आहे. अगदी सुरुवातीचा प्रसंग आहे की ज्यावेळी ही लहान असतात, जसं मी सांगितलं तुम्हाला, की व्यास नेहमीच हस्तिनापुरात येत असतात. राहतात ते तपस्वी म्हणून आपल्या व्यासाश्रमामध्ये, पण मधनं इथे येऊन त्यांची खबर घेतात काय चाललं आहे, कसं चाललं आहे म्हणून. त्यावेळी त्यांची आई सत्यवती, व्यासांची आई म्हणून त्याला सत्यवती नंदन म्हणतात व्यासांना. आपल्या आईला सांगतात ते की आई तू इथे राहू नकोस, या आता राजमहालामध्ये राहू नकोस, तू माझ्याबरोबर चल, तुला मी घेऊन जातो माझ्या आश्रमामध्ये, तिथे राहा. आपलं तुझं जे काही उरलेलं आयुष्य आहे. ती राणी होती, महाराणी होती, त्या कुळाची मूळ स्त्री आहे ती सत्यवती. तिची वेगळी कहाणी आहे. तिथं राहू नकोस, तूच चल माझ्याबरोबर. असं काय झालं, मला असा घेऊन जातो आहेस तू? तर व्यास म्हणतात की हे जे आता जे घडतं आहे ना इथे, किंवा पुढे घडणार आहे, आणखी पुढे घडणार आहे, ते तुला बघवणार नाही. तुझ्या कुळाचा सर्वनाश, ऱ्हास झालेला तुला स्वतःच्या डोळ्याने बघवणार नाही. ते इतके वाईट दिवस येणार आहेत. मला तर काही दिसत नाही, सगळं छान आहे. छान दिसतं आहे पण तसं नाही आहे की नाही. आता सगळे सुख दिसतं आहे, आनंद दिसतो आहे, तसं काही नाही आहे. मला दूरचं दिसतं आहे, समोरचं दिसतं आहे की नाही. म्हणून तो महाभारतातला श्लोक फार छान आहे, व्यासांच्या तोंडी आहे. व्यास तिथे नेहमीच आहे. व्यास म्हणजे काय, त्यांनीच ग्रंथ लिहिला आहे, पण ते तिथे आहेत. व्यास अगदी सुरुवातीपासून महाभारतात शेवटपर्यंत आहे. तुम्हाला वेळोवेळी व्यास दिसतात. अतिक्रांत सुखाकालः, फार सुंदर श्लोक आहे तो की नाही. सुखाकालः अतिक्रांतः, सुखाचे दिवस संपलेत. कुठेच तसं काही नाही आहे, सगळं छान आहे. आता राजमहल आहे, लोक आहेत, आनंदी आनंद आबाद आहे सगळं. व्यास म्हणतात अतिक्रांत सुखाकालः, सुखाचे दिवस संपलेत की नाही. पर्युपस्थित दारुणा, दारुण म्हणजे भयंकर की नाही, उपस्थित होणार भयंकर दिवस आता येत आहेत. पर्युपस्थित दारुणा, कसे दारुण आहेत ते, श्वश्व पापिष्ट दिवसा, येणारा प्रत्येक दिवस पापपूर्ण असेल, भयंकर अपराधांनी भरलेला असेल. श्वश्व पापिष्ट दिवस. आणि शेवटी म्हणतात ते फारच छान आहे, पृथ्वीगत यौवना की नाही. पृथ्वीचं यौवन संपलं की नाही. तो 4 महिने की नाही, ते सगळं संपलेलं आहे. आता काहीच राहणार नाही. सत्यवतीला ते पटलं, आपला पुत्र, तिला माहीत आहे की ती महान आहे म्हणून, ती पटलं. मग ठीक आहे, मी येते तुझ्याबरोबर, मी माझ्या सुनांना विचारून घेते. कारण अंबा तर नव्हतीच, भीष्मामुळे अंबा तर निघून गेली होती. अंबिका आणि अंबालिका होती, धृतराष्ट्रची आई आणि पांडवांची आई नाही, धृतराष्ट्रांची आणि पांडूची आई. मी त्यांना सांगून येते. मग त्यांना सांगायला गेले आणि नंतर मग त्यामुळे आम्हालाही राहायचं नाही, तर आम्हालाही तुझ्याबरोबरच यायचं आहे. मग तिघीजणी व्यासाश्रमात गेला. तो भाग तिथे संपला. म्हणजे याची कल्पना पुढे काय होणार आहे भयंकर, याची कल्पना पूर्णपणे व्यासांना होती. बाकीच्यांना अंदाज होता. म्हणून आपण गेल्या वेळी बघितलं की भीष्म हे सगळे खूप मोठे, म्हणजे वयाने मोठे, अधिकाराने मोठे, ज्ञानाने मोठे, ही सगळी ह्यांना घडवणारी, द्रोणांनी यांना घडवलेलं आहे. कृपाचार्य पहिले आचार्य, दुसरे आचार्य द्रोणाचार्य, आचार्य म्हणजे गुरु शिकवणारे, त्यानंतर भीष्माचार्य आजोबा, या सगळ्यांनी यांना तयार केलं. पण तो विनाश, तो अवनती काही टाळल्या गेली नाही, आहे की नाही. म्हणून कृष्ण तिथे येतो महाभारतामध्ये. हस्तिनापूरचा जो कृष्ण आहे, इंद्रप्रस्थाला येतो, त्याला संपूर्ण कल्पना आहे. कारण त्याचे भाऊच आहे, आते भाऊच आहे, आत्या आहे कृष्ण. कुंती
कृष्णाची आत्या आहे आणि अतिशय लाडका असा हा आत्तेचा की नाही. त्यामुळे जरी कृष्ण मथुरेत होता तरी त्याला हस्तिनापूरची माहिती सगळी येत होती, काय चालू आहे. फक्त कृष्णाला खरं खरं यांचा जो जवळीक निर्माण झाली ती द्रौपदी विवाहानंतर निर्माण झाली. द्रौपदी विवाहाच्या वेळी हे 5 पांडव ब्राह्मण वेशात होते आणि त्यावेळी अर्जुनाने द्रौपदी स्वयंवरामध्ये जो लावलेला पण होता तो जिंकला आणि द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यात माळ घातली. त्यावेळी या 5 पांडवांना ओळखणारा फक्त कृष्ण होता. त्याला कळलं की अर्जुन कोण आहे, भीम कोण आहे, युधिष्ठिर कोण आहे, नकुल सहदेव. त्यांनी सगळ्यांना बरोबर ओळखलं. हे आपले आतेचे मुले आहेत, भाऊ आहेत आपले की नाही. बलरामाला ते मुळीच पटत नव्हतं. तू काही गप्पा मारतोस, तुझं नेहमी असंच काहीतरी असतं की नाही. नेहमी ते हा ज्यांनी पण जिंकला तो अर्जुन आहे. त्यांनी सगळ्यांना ओळखलं की नाही आणि तिथून त्यांची जवळीक निर्माण झाली पांडवांची. आणि कृष्णाचं जे ब्रीद आहे की नाही, की मी कशाला जन्म घेतो, संभवामी युगे युगे, युगी युगी प्रत्येक युगामध्ये मी जन्म घेतो. अहम संभवामी, संभव म्हणजे उत्पत्ती. मी निर्माण होतो, मी प्रकट होतो, आविर्भूत होतो. युगी युगी मी आविर्भूत म्हणजे अवतार तत्त्व तिथे स्पष्टपणे सांगितलं आहे. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये प्रारंभीच आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. कारण कृष्णाचं व्यक्तिमत्व हे काही लौकिक नव्हतं की नाही. स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे गीतेमध्ये की नाही. ते लौकिक व्यक्तिमत्व मुळीच नाही आहे की नाही. व्यासही लौकिक नाही आहे, राम पण लौकिक व्यक्तिमत्व. हा फरक आपल्याला कळला पाहिजे आहे की नाही. आपणही जन्म घेतो. अर्जुन म्हणतो जन्म झाला आहे, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेत पिजानीयाम त्वमादो पुरुषो इति. अरे अर्जुना, काय कृष्णा काय म्हणतोस तो की नाही, की मी हा योग विवस्वानाला सांगितला, ईश्वाकुला सांगितला, त्यांनी त्याला सांगितला. अरे विवस्वान म्हणजे सूर्य आहे की नाही. अरे सूर्य किती प्राचीन आहे, अब्जावधी वर्ष झाले, आणखी अब्जावधी वर्ष राहील कदाचित आहे की नाही. आणि तू तर मला माहीत आहे माझ्याच वयाचं आहे, आत्ताच निर्माण झालेला आहेस. वसुदेव सुतम देवम आहे की नाही. आणि तू सांगतो मी त्याला सांगितलं. अरे शक्य कसं काय, ते हरकत तर पाहिजे ना, थोडंसं काहीतरी त्यात काही लॉजिक तर पाहिजे. तुझा जन्म आत्ताचा, अपरम भवतो जन्म आहे की नाही, परम जन्म विवस्वतः, तो खूप आधी झालेला आहे. मी कसं समजेल, कथम वेजत एतत् बीजानीयाम त्वमादो, तू कसा आदिपुरुष आहे कसं समजणार ना. त्यावेळी कृष्णाने जे उत्तर दिलं आहे ते फार आहे. तुला काही समजत नाही, मला समजतं आहे की नाही. तुला काही समजत नाही, मला मात असं, मी सर्वज्ञ आहे की नाही. तू अल्पज्ञ आहेस की नाही. तुला ज्ञान नाही, मला ज्ञान आहे. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे की नाही. मला अतीत माहीत आहे, मला वर्तमान माहिती आहे, मला भविष्य माहीत आहे, तुला काहीच माहीत नाही आहे की नाही. म्हणून तो श्लोक, बहुनी मे जन्मानी व्यतीतानी, माझे खूप जन्म झालेले आहेत. तवच अर्जुन, तुझे पण झालेले आहेत. मी तू पण पुष्कळ जन्माला आला आहेस, मी पण पुष्कळ झालं. तान्यम वेद सर्वान वेत्तस त्वम न वेद न त्वम वेत्थ परंतप. अर्जुना, मला सगळं माहिती आहे रे बाबा, तुला काहीच माहीत नाही आहे की नाही. आणि तिथे मग आहेत आहे अजोपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. माझ्या मायेचा आश्रय घेऊन मी जन्म घेतो की नाही. प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय की नाही. त्रिगुणात्मिका प्रकृती आहे, तिचा मी आश्रय घेतो आणि मी इथे अवतरतो की नाही. मी अजन्म आहे, माझा जन्म नाही. अव्यय आहे, मला विनाश नाही, जीर्णता नाही की नाही. मी सनातन तत्व आहे, जसं आहे तसंच आहे, त्यात थोडी न्यून त्रुटी नाही, कशाने येणार नाही की नाही. हे अवतार तत्व आहे, म्हणजे ब्रह्मरूप आहे. कृष्ण हा ब्रह्मरूप आहे. आणि महाभारतातला जो कृष्ण आहे, आपण जो
हस्तिनापूरचा कृष्ण बघतो आणि तो गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये तर पूर्णपणे प्रकट होतो. 11वा अध्याय जेव्हा आपण बघतो विश्वरूप दर्शन, त्यातनं तर खूपच सुंदर आहे. संपूर्ण गीतेमध्ये कृष्ण जसा आहे तसा प्रकट झालेला आहे. संपूर्ण कृष्ण त्यामध्ये प्रकट झाले, म्हणून गीतेचं खूप महत्त्व आहे. म्हणून त्याला भगवद्गीता म्हणतात, की नाही. कृष्णगीता नाही आहे ती, भगवद्गीता आहे, की नाही. म्हणजे सगुण ब्रह्म, त्याच्यामागे निर्गुण ब्रह्म आहे, की नाही. सगुण आणि निर्गुणाचं एकत्रीकरण आपल्याला त्या गीतेमध्ये बघायला मिळतं. अजोपि सन् नव्यात्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममाया. मी अनुग्रहण करतो. माझं काम काय, दिव्य जन्म आहे माझा, मग दिव्य कर्म पण माझी कर्म दिव्य आहे, की नाही. आणि ही जी भूमिका आहे आपल्याला महाभारतमध्ये हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थामध्ये दिसते, की नाही. त्यांनी पांडवांचा पक्ष घेतला कृष्णाने. का घेतला? पांडवांचा पक्ष का घेतला? म्हणजे कृष्ण पक्षपाती आहे, मी. कारण जसे पांडव त्याच्या जवळचे आहेत तसेच कौरव पण जवळचे आहेत, त्यात काहीच फरक नाही आहे, की नाही. दुर्योधन तेच म्हणतो की तू त्यांचा पक्ष घेतो ना आमचा. दुर्योधनाने जेव्हा पांडवांचा पक्ष घेऊन हस्तिनापुरात गेले भगवान कृष्ण, की युद्ध होऊ नको, आपण तडजोड करूया, कारण युद्धामध्ये प्रचंड हानी होईल आहे, प्रेतांचे खच पडतील, रक्ताच्या नद्या वाहतील, की नाही. सगळा विनाश होऊन जाईल, टाळायला पाहिजे ते. म्हणून काहीतरी तडजोड करूया. म्हणून पांडवांचा पक्ष घेऊन कृष्ण स्वतः म्हणतो की मी जाईल. आता सगळे आपले उपाय थकले तडजोडीचे, शांतीचे प्रस्ताव सगळे काही यशस्वी झाले नाहीत. आता मी स्वतः जातो. स्वतःहून म्हणाला कृष्ण, मी स्वतः जातो आता. शेवटला उपाय. त्यानंतर सगळे उपाय संपले. जेव्हा तिथं सगळ्यांना धृतराष्ट्राला आणि त्याचं प्रचंड स्वागत केलं कृष्ण. आता कृष्ण स्वतः येतो आहे, नाही. राहण्याची व्यवस्था, खाण्याची सगळी त्यांनी अगदी जेवढी काही आदर्शवत करता येईल तशी केली, की नाही. कृष्ण गेला पहिल्या दिवशी, पण त्यांचा आतिथ्याचा मुळीच स्वीकार नाही केला, की नाही. धृतराष्ट्राच्या दुर्योधनाच्या आतिथ्याचा कृष्णाने मुळीच स्वीकार केला नाही, की नाही. तो विदुराकडे आला आणि विदुराच्या घरी राहिला. ही कथा आहे ती. याचं कारण काय? नाही, कारण तो पक्षपाती आहे. कृष्णा म्हटलं तुझ्याकडलं मला काही घ्यायचं, तुझं अन्न पण खायचं नाही मला, की तुझ्याकडे. दुर्योधन तक्रार करतो, जसं पांडव तुला जवळचे तसंच आम्ही पण तू पण आमचे नातलग आहे, की आम्ही तुझे नातलग आहोत. मग असं पक्षपात का करतो? स्पष्टपणे सांग. म्हणतं आधी उत्तरं देत नाही, टाळतो कृष्ण. नंतर तू विचारतोच आहे तर प्रश्न. पांडवांचे जे शत्रू आहेत ते माझे शत्रू आहेत. पांडवांचे जे मत्सर करतात तो माझा मत्सर करतात. पांडवांशी मी एकरूप आहे, की नाही. त्यामुळे उठतो आणि निघून जातो विदुराकडे. पक्षपाती आहे. याचं कारण काय आहे? आपण ज्याला पक्षपाती म्हणतो तसं पक्षपाती येतो, की नाही. कृष्ण पक्षपाती आहे. पांडवांचा पक्ष घेतो, कौरवांचा पक्ष घेत नाही. कौरवांकडे पण भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, हे सगळे पूज्यवर आहेत, पूजा करण्यायोग्य आहेत. त्यांचा यथोचित आदर करतात, कृष्ण करतो, आहे की नाही. पण त्यांचा पक्ष मात्र घेत नाही. सगळेच. कृष्ण तर फार ज्युनियर आहे, अर्जुनाच्या वयाचा आहे, की नाही. त्याच्यामुळे याला मर्यादा खूप येतात. त्याच्या निर्णयशक्तीला फार मर्यादा येतात कृष्णाच्या, कारण तो खूप ज्युनियर आहे. तो काळ तसाच होता, की नाही. जे कनिष्ठ आहेत त्यांना आपल्या मर्यादेत राहावं लागायचं, की नाही. आणि ती परंपरा होती, ती परंपरा योग्य ती परंपरा होती, की नाही. मर्यादेचं अतिक्रमण करता यायचं नाही. अगदी युधिष्ठिरसुद्धा त्याच्या वयाच्यापेक्षा मोठा आहे. म्हणून कृष्ण जेव्हा येतो तेव्हा युधिष्ठिराला प्रणाम करतो, भीमाला प्रणाम करतो, कृष्णाला आलिंगन देतो. नकुल सहदेव त्याला प्रणाम करतात, की नाही. कारण नकुल सहदेव कृष्णापेक्षा छोटे आहे. अर्जुन हा त्याच्याच वयाच्या समवयस्क आहे. आलिंगन देतात एकमेकांना, मिठी मारतात, की नाही. आणि मित्र पण आहे, एक वयाचे असल्यामुळे त्यांचं जास्ती जुळतं इतरांपेक्षा. पण त्यांनी पांडवांचा पक्ष घेतला. याचं कारण काय? कृष्ण म्हणतात माझं कार्य ते आहे. अवतार कार्य कसं असतं, की नाही. म्हणून आपल्याला महाभारतातला कृष्ण बघताना ते आपल्याला लक्षात येईल कृष्ण असा का वागला, आहे की नाही. पूर्णपणे पक्षपात होता कृष्णाचा.
इतकंच काय की महाभारताच्या 18 दिवसांच्या युद्धामध्ये आपण बघतो अगदी भीमाने त्याची मांडी फोडली दुर्योधनाची की नाही. त्याला उरुभंग पर्वामध्ये तो प्रसंग येतो. उरु म्हणजे मांडी, भंग म्हणजे तोडली आहे की नाही. त्याचं वेगळं स्वतंत्रच पर्व आहे. तिथपर्यंत त्याच्यानंतरसुद्धा युद्ध संपलं नाही. पूर्ण पांडवांचं शिबिर जाळून टाकलं. त्याच्यानंतरही संपलं नाही. अश्वत्थामाने ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं की नाही. कृष्णाने त्याला शाप दिला. म्हणजे महाभारत त्याच्यानंतरही थांबलं नाही. कृष्ण स्वतः गेले आणि त्या अर्जुनाच्या पुत्राला, अर्जुनाच्या पौत्राला म्हणजे अभिमन्यूचा मुलगा आहे तो की नाही, त्याचं नाव नंतर परीक्षित झालं. तो मेलेला जन्माला आणि कृष्णाने वचन दिलं होतं की मी त्याला जिवंत करेल की नाही, माझ्या शक्तीने जिवंत करेल की नाही. अशक्य गोष्ट की नाही. मेलेला जन्माला तो, कारण ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावर सोडलं की नाही. जो कोणालाही शाप न देणारा, कारण क्षत्रिय कधी ब्राह्मणाला शाप देत नसतो, कुठेच त्याचा उल्लेख नाही आहे आणि कृष्णा क्षत्रिय आहे, अश्वत्थामा ब्राह्मणपुत्र आहे की नाही. पण कृष्ण इतका संतापला आहे की नाही, न संतापणारा तो आहे की नाही. इतका संतापला तो की इतक्या थरापर्यंत जाऊ शकतो हा अश्वत्थामा आहे की नाही. माणसाने नीच व्हावं, किती नीच व्हावं की नाही. मग नीचतेची अगदी त्यांनी पातळी गाठली, सगळ्यात शेवटची पातळी गाठली की नाही अश्वत्थाम्याने, आणि त्याला शाप दिला असं म्हणतात. अशा त्या काही कथा आहेत. हे सगळे 7 चिरंजीवी आहे ना, त्यात अश्वत्थामाचं पण नाव आहे की नाही. कृष्णाने त्याला शाप दिला, कधी शांती मिळणार नाही वगैरे वगैरे, ते सोडून देऊ आपण त्याला तो प्रसंग. परंतु तिथपर्यंत महाभारत चालतं, तिथपर्यंत कृष्णाचा मागो आहे. कृष्णाचं कार्य आहे ह्या परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां की नाही. हे कृष्णानं अंगीकारलेलं पत्करलेलं कार्य आहे, अवतार कार्य आहे ते की नाही. परित्राणाय साधूनां की नाही. अतिशय म्हणजे आपल्याला कृष्णाला किंवा पांडवांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं की नाही. नीचतेची न्यूनतम पातळी गाठणारे लोक आहेत, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की नाही. कारण याचे संदर्भ आपल्याला आजच्या काळातसुद्धा मिळतात. भारताने आता स्वामीजींनी जे म्हटलं आहे की शतकानुशतके वाऱ्या झाल्या, शेकडो स्वाऱ्या झाल्या परक्यांच्या, आघात झाले आणि शेकडो बदल झाले. आणि हे छान आहे की आपण त्याला पुरून उरलेलं आहे. पण ते त्याचं श्रेय जे राजकारण करतात त्यांच्याकडे जात नाही आहे, लक्षात घ्या. भारतामध्ये जेवढे काही दुर्दैवी प्रसंग घडले त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात घडले. आपण आज त्याची शहारे आणणाऱ्या घटना घडल्या. 1000 वर्ष जे झालं भारताला पूर्णपणे लुटून नेलं आणि इतके प्रचंड अन्याय, अत्याचार, नृशंस अत्याचार झाले. लाखो लोक मारले गेले अक्षरशः. जर आपण या 1000-2000 वर्षांमधला इतिहास बघितला, म्हणून 30-40 कोटी तर लोक सहज असे कापले गेले, मारले गेले असतील की नाही. 30 ते 40 कोटी आपण धरू शकतो, 27 म्हणतात, पण 30-40 कोटीच्या ह्याच्यामध्ये सहजपणेचा हिशोब करता येईल आपल्याला, नुसता हिशोब लावला तरी. म्हणजे क्रुसेड झाले, जिहाद झाले, जगभर झालेत. विशेष करून ख्रिश्चनांमध्ये आणि मुसलमानांमध्ये वर्षानुवर्षे त्यांचे युद्ध झाले. ते म्हणतात क्रुसेड्स म्हणतात, यांना जिहाद म्हणतात की नाही. महाभारताला धर्मयुद्ध म्हणतो आहे की नाही. महाभारत हे धर्मयुद्ध आहे, पण धर्मयुद्ध वेगळं आहे की नाही. याचे नियम ठरलेले आहेत आधीच. युद्धापूर्वी सगळेच स्वजन आहेत, आपसातले खूप जोडलेले आहेत, मित्रत्वाच्या नात्याने, रक्ताच्या नात्याने, ओळखीच्या नात्याने सगळेच एकमेकाशी जोडले गेले आहेत. परंतु इथे जे स्वामीजी म्हणतात की ही भूमी आपल्या अमरशक्तीनिशी व अविनाशी जीवनानिशी जगातील कोणत्याही पर्वताहून अधिक दृढपणे उभी आहे. तिचे जीवन आत्म्याप्रमाणे अनादि, अनंत व अविनाशी आहे. आपण अशा या भारतभूमीचे सुपुत्र आहोत. आपण या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करतो महाभारताकडे की नाही.
आपण ज्या भारतभूमीचे सुपुत्र आहोत त्याचा वारसा काय आहे की नाही, तो वारसा आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यावा लागेल. कृष्णाच्या जीवनामध्ये जी स्पष्टता होती, जसं सूर्याचं दर्शन झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला दिसते. अंधुक प्रकाश असतो तेव्हा स्पष्टपणे सूर्याचा उदय होता थोडासा स्पष्टपणे दिसत, संधिप्रकाश ज्याला आपण म्हणतो. पण सूर्य पूर्णपणे वरती आल्यानंतर ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट स्पष्टता दिसते, तशी स्पष्टता कृष्णाच्या जीवनामध्ये आहे. ती स्पष्टता मात्र इतरांच्या जीवनामध्ये नाही. संतांच्या जीवनामध्ये स्पष्टता आहे, ऋषीमुनींच्या जीवनामध्ये विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपण भारताच्या संदर्भामध्ये विचार करतो आहे, पण त्यांच्याकडे ते राजकीय क्षेत्रातले नाही आहेत. जे राजकीय क्षेत्रातले लोक आहेत, दुर्दैवाने वैचारिक स्पष्टता नाही. आणि या भारताचा हा इतिहास आहे, 1000 वर्षांचाच घेऊ आपण, त्याच्या मागे जाण्याची गरज नाही. ती स्पष्टता नाही आहे आणि ही स्पष्टता आपल्याला कृष्णाच्या जीवनातून प्राप्त करता येऊ शकते की नाही. म्हणून त्या महाभारताचं महत्त्व आहे. महाभारतातला जो श्रीकृष्ण आहे त्याचं ते महत्त्व आहे की जी स्पष्टता आहे की नाही. आपण जसं म्हणतो आहे फक्त इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूरचाच कृष्ण बघतो आहे, आपण इतर कृष्ण बघते. मथुरेतला कृष्ण जरी घेतला तर आपल्याला काय दिसतं आहे, कंस हा त्याचा मामा आहे, सखा मामा नसले तरी मामा आहे की नाही. परंतु हा अन्यायी आहे, अत्याचारी आहे. काय काय त्यांनी, तो राक्षसच आहे. त्यांनी बालकांच्या पण हत्या केल्या, शेकडो बालकांना मारून टाकलं त्यांनी, छोट्या बाळांचं मारून टाकलं त्यांनी. आता ह्याचा वध करताना कृष्णाने हा विचार नाही केला की हा माझा मामा आहे. लक्षात घ्या, त्याच्या मनामध्ये कोणताही संदेह नाही, कोणताही गोंधळ नाही आहे, काहीच नाही आहे. गीतेमध्ये असा अर्जुन म्हणतो, कार्पण्य दोषो अपहत स्वभाव, माझ्या स्वभावामध्ये कार्पण्य आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, बुद्धिहीन झालो आहे मी, किंवा माझं डोकं काम नाही करत, हा दोष माझ्यात शिरलेला आहे. अपहत स्वभाव, माझ्या स्वभावाचं हरण झालेलं आहे, मला काही सुचत नाही, कळत नाही आहे. कार्पण्य दोषो अपहत स्वभाव, म्हणून मी तुला विचारतो, पृच्छामी अहम पृच्छामी त्वाम, तुला मी विचारतो आहे. पृच्छामी त्वाम, का विचारतो आहे? धर्मसम्मूढ चेता, माझी बुद्धी जी आहे धर्माविषयी, कर्तव्याविषयी सम्मूढ झालेली आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, न्यायबुद्धी, उचित अनुचित याचा विवेक करता येणं, त्याला धर्म म्हणतात. धर्माचे 2 भाग आहेत की नाही, ते त्यांनी गीतेमध्ये 4थ्या अध्यायात सांगितलेले आहे. त्याला आपण म्हणतो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. कंस जर दुष्कृत असेल, अन्याय असेल, अत्याचारी असेल की नाही, जर रुक्मिणीचा भाऊ म्हणजे याचा मेहुणा साळा कृष्णाचा, हा जर जीवावर उठला असेल तर कृष्णाने तलवार काढली होती मारायला रुक्मिणीचा भाऊ रुक्मी यांनी, त्यांनी पाठलाग केला, रुक्मिणीचं हरण केलं. रुक्मिणी पाठलाग केला आणि मी जोपर्यंत याला मारणार नाही तोपर्यंत मी परत येणार नाही, पुन्हा कधीच परत येणार नाही, म्हणून त्यांनी कौंडिण्यपूर्व स्थापन केलं. नंतरचा भाग येतो. याचा पराभव झाला युद्धामध्ये रुक्मिणीचा, आणि त्यांनी तलवार काढून त्याला मारणार. तिचं लक्ष रुक्मिणीकडे गेलं. तिची बायको झाली नव्हती, पण ती प्रेयसी होणारी बायको होती रुक्मिणी. हरण करून नेलं होतं कृष्णाने. तर त्यावेळी मारणार, त्यावेळी ती घाबरली, ते लक्ष गेलं आणि मग त्यांनी रुक्मिणीसाठी त्याला सोडून दिलं आहे, रुक्मिणीच्या भावाला की नाही. पण कृष्णाच्या जीवनामध्ये शिशुपाल त्याचंच अगदी जवळचा नातेवाईक आहे, सगळेच जवळचे नातेवाईक आहे. पण कधी कृष्ण जीवनामध्ये स्वजन म्हणत नाही आहे. इथे स्वजन आणि कुलाचार वगैरे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या जवळपास 15-20 तरी आलेले आहेत ते की स्वजन मी कथम अथवा सुखिन श्याम माधव. हे माधवा,
स्वजनांची हत्या करून मी कसा काय सुखी, आम्ही कसे काय सुखी होऊ शकू, स्वजना मी कथम हत्वा सुखीनं श्याम माधव, आहे की नाही. हा प्रश्न कधी अर्जुना कृष्णाला पडलेला नाही आहे की नाही. म्हणून पहिल्या अध्यायाकडे कृष्णाने काही लक्ष दिलं नाही. बघा तुम्ही त्याचा कुठे उल्लेखच नाही पूर्ण गीतेमध्ये, आहे की नाही. प्रज्ञावादांश भाषसे, तू शहाण्यासारखं बोलतोस आणि मूर्खासारखं वागतोस, आहे की नाही. स्पष्टपणे म्हटलं प्रज्ञावादांश भाषसे. प्रज्ञा ज्यांच्यामध्ये आहे, विवेकबुद्धी आहे, ज्ञान आहे, ते असे कधी वागत नसतात. तू त्याप्रमाणे वागतो आहे की नाही. म्हणून कृष्णाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे महाभारतामध्ये, त्याच्या जीवनात अत्यंत स्पष्ट आहे. दुर्दैवाने हे झालं नाही भारतामध्ये की नाही. आणि म्हणून आपल्याकडे चांगले राज्यकर्ते निर्माण नाही झालेत की नाही. भारताला आधार दिला, सांत्वना दिली, भारताला वाचवलं विनाशापासून, ते अवतार पुरुषांनी वाचवलं आहे, संतांनी वाचवलेलं आहे, साधूंनी वाचवलं आहे, राजकीय पुरुषांनी वाचवलं आहे. आपला तसा इतिहास नाही आहे की नाही. आपण म्हणून गेल्या वर्षीच्या 2 व्याख्यानात बघितलं की हा जो विनाश झाला, महाभारत युद्ध झालं, प्रचंड विनाश झाला, मोजमाप नाही करता येत त्याचं, आहे की नाही. रामायणातलं जे रावणाचं युद्ध होतं ते प्रचंड जसं युद्ध रामाचं रावणाचं युद्ध झालं ते प्रसिद्ध म्हटलं जातं, तसंच महाभारताचं युद्ध प्रसिद्ध आहे की नाही विनाशासाठी. त्याच्या दृष्टीने फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड म्हणजे काहीच नाही असं म्हणता येईल, आहे की नाही. प्रचंड नुकसान झालं त्यावेळी. आणि तिथे सगळे ज्ञानी लोक होते, सगळे ज्ञानी लोक होते. अर्जुन पण ज्ञानी होता, म्हणून तो इतका चांगला भाषण देऊ शकला. पहिल्या अध्यायामध्ये पूर्ण अर्जुनाचंच व्याख्यान आहे पहिल्या अध्यायामध्ये की नाही. ते सगळे मुद्दे त्याचे अगदी तंतोतंत आहे, व्यवस्थित आहेत. पण कुठेतरी चुकतं आहे की नाही, कुठेतरी चुकतं आहे, मुळात चूक झालेली आहे. आणि ती चूक कृष्ण बरोबर त्याच्यावर बोट ठेवतो आहे की नाही. आणि ती चूक आपण सुधारू शकलो नाही, व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सामूहिक जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये सुद्धा सुधारू शकलो नाही. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की भारताला जर एवढं प्रचंड तोंड द्यावं लागलं असेल, त्याचं कारण म्हणजे आपल्या विचारातली काय अंधुकपणा, अस्पष्टपणा. कृष्णाचं आपण शिकू शकलो नाही. कृष्ण हा महाभारतातलं केंद्रभूत असं व्यक्तिमत्व आहे की नाही. आणि त्याचंच वागणं नेहमी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की नाही. तसं न करता आपल्या डोळ्यासमोर कोण राहिले, भीष्माचार्य आणि युधिष्ठिर हे 2 मुख्य पात्र आहेत, महाभारतातली 2 मुख्य पात्र आहेत. म्हणजे मी अगदी मला आठवतं तेव्हापासून, अगदी लहानपणापासून मी महाभारताचं वाचतो आहे, अभ्यास करतो म्हणणं असं बरोबर होणार नाही की नाही. परंतु मला आवड होती. बऱ्याच प्रकारचे महाभारताचे संस्करण माझ्याकडे आहेत, आहे की नाही. त्यावेळीपासून लहानपणापासून आत्तापर्यंत मला हे 2 चरित्र खूप आवडायची, खूप प्रभाव होता. भीष्माचार्य आणि युधिष्ठिर. युधिष्ठिरा धर्मराज युधिष्ठिर म्हणतात. आणि बाकीचे पात्र पण आहेतच, प्रश्नच नाही आहे. पण हे 2 मुख्य पात्र, त्यातून जर निवडायची झालीत तर कौरवांकडे भीष्माचार्य आहे आणि पांडवांकडे युधिष्ठिर आहे. ही 2 मुख्य पात्र आहेत की नाही. परंतु ह्यांच्यापेक्षासुद्धा वरचढ आहे किंवा यांची तुलनाच करता येणार नाही असं म्हणता येईल आपल्याला की नाही. असं कृष्णाचं व्यक्तिमत्व आहे की कृष्णाच्या व्यक्तिमत्वाशी कोणाशीही तुलना करता येत नाही. आणि हे आपल्याला समजलं पाहिजे की नाही. आपण कृष्णाला गौण करून टाकलं भारताने, रामाला गौण नाही केलं की नाही. कृष्णाला गौण करून टाकलं आहे. जसं मी म्हटलं की हस्तिनापुराच्या कृष्णामध्ये याच्यामध्ये खूपशी पात्र आहेत, त्यातला एक कृष्ण आहे की नाही. म्हणून कृष्णाचं वेगळं पण आपल्याला तिथे काही दिसत नाही. एवढं कृष्ण आहे, इतरही आहे आणि हा कृष्णही आहे. तसं नाही आहे ते की नाही. कृष्ण हा जरी इतर पात्रांमधला असला तरी कृष्ण हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही. महाभारतातला कृष्ण हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, याची तुलनाच करता येणार नाही. आणि हाच आपल्यासमोर आदर्श ठेवला असला पाहिजे. हे जर असतं तर भारतावर जे दुर्दैवी हा इतिहास आहे, आपण फक्त 1000 वर्षांपासूनच घेऊ, कधी मागे पण बराच इतिहास असेल. असं नाही की आपसात लढाया झाल्या नाही आहे, 1000 वर्षांच्या आधीपासून पुष्कळ झालेलं आहे. परंतु संस्कृतीचं नष्ट होणं, धर्म नष्ट होणं, तत्त्वज्ञान नष्ट होणं, हा जो प्रकार आहे की नाही, ही फार गंभीर बाब आहे.
राज्य येतात जातात, जाळपोळ होते, अमुक होतं ढमुक होते, सगळं जगभर चालू आहे. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो, 11व्या अध्यायात म्हणतो मी काल झालेलो आहे. कृष्ण म्हणतो अर्जुनाला, अर्जुना मी काळ आहे, लोक क्षयकृत प्रवृद्धो, मी लोकांचा विनाश करण्यासाठी आलो आहे. लोकान समाहर तुम्ही ह्य प्रवृत्त, लोकांना गुंडाळून टाकण्यासाठी मी आलो आहे, प्रवृत्त झालेलो आहे की नाही. तू जरी युद्ध नाही केला, युद्धापासून तो विमुख झाला, ऋते पित्वाम न भविष्यंती सर्वे, आहे की नाही, तरी तुला कोणी वाचणार नाही, सगळेच मरणार आहेत, आहे की नाही. याचं कारण काय, मी काळ आहे की नाही, मी मृत्यू आहे. जसं दाव्यात म्हणतात मी मृत्यूतला मी आहे, सर्व हरण करणाऱ्यांमध्ये मी मृत्यू आहे की नाही. प्रकृतीच्या नियमाप्रमाणे ते घडत राहणार, विनाशा घडतो. सृष्टी स्थिती प्रलय हे सृष्टीचे नियम आहेत. जी गोष्ट घडते ती थांबते आणि नष्ट होते, हा सृष्टीचा नियम आहे. परंतु आपल्या करंटेपणामुळे नाही, मूढपणामुळे हा जो विनाश होतो हा मात्र काय आहे, क्षमा करण्यायोग्य नाही आहे, आपली चूक आहे ती की नाही. आणि म्हणून आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी दोन आहेत, अभ्युदय आणि निश्रेयस, भौतिक उन्नती आणि मोक्षप्राप्ती, परमपुरुषार्थ की नाही, दोन्ही महत्त्वाचे आहे. आणि भारताची परंपरा आहे की नाही. भारताने दोन्ही आदर्श समोर ठेवले आहेत. अभ्युदय म्हणजे माणसाचं भौतिक जीवन समृद्ध हवं, सर्वार्थाने समृद्ध हवं. आणि निश्रेयस म्हणे त्यांनी आपला मुक्तीचा जो सर्वोच्च आदर्श आहे त्याला कधीही डोळ्याआड करू देऊ नये. हे दोन्ही आदर्श वैदिक धर्माने आपल्यासमोर मांडलेले आहेत. आपल्या देशाला जो धर्म हिंदू धर्म म्हणतात, सनातन धर्म पण म्हणतात. स्वामींनी सनातन धर्माचा उल्लेख केला आहे, सनातन धर्म पण म्हणतात. इथे ते म्हणतात की सनातन धर्म आहे म्हणून, परंतु मुख्य आहे वैदिक धर्म. वेदांनी दिलेला धर्म जो आहे हा मुख्य आहे. या धर्माने प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आणि ती जोपर्यंत होती तोपर्यंत हा देशाची समृद्धी होती, जशी आहे तशीच होती. आणि आपण तिथे थोडेसे गफलत झालो, बेसावत झालो आणि मग पतनाचा मार्ग आपला मोकळा झाला. म्हणून स्वामीजी म्हणतात की पुन्हा आपल्याला त्या गतवैभवाकडे आपल्याला पुन्हा घेऊन जावं लागेल. आणि त्यासाठी हे आपले आदर्श आहेत. हा जो शास्त्र आहे म्हणून महाभारतात आहे, शास्त्र, कृष्ण आणि ब्राह्मण म्हणजे ते आदर्श संस्कृतीचं रक्षण करणारे. आणि ह्या युधिष्ठिरो धर्ममयो महाद्रुमः, हा जो धर्ममय महावृक्ष आहे त्याच्या मुळाशी महाभारतातलं अनुक्रमणिका पर्वामध्ये येतं, त्याच्या मुळाशी आहे संस्कृतीचं रक्षण करणारे सुसभ्य व्यक्ती. वेद म्हणजे शास्त्र आणि कृष्ण म्हणजे आदर्श पुरुष. हे जेव्हा असेल तेव्हा व्यक्तीचा विकास होतो, सर्वार्थाने सर्वांगाने विकास होतो आणि राष्ट्राचा पण सर्वांगीण विकास होतो. तर आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये याचा पुढचा भाग बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति.